हॅलो गाईज, वेलकम टू न्यू मिनी ब्लॉग. तर आज मी बनवत आहे काकडीचे वडे, घारगे बोलतात त्याला. सो त्यासाठी आपण घेतलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ, मीठ आणि काकडी. तर आता मी किसून घेते काकडी आणि पीठ मळून घेते. त्याच्यामध्ये तुम्ही घारगे बनवताना त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण ऍड करू शकता जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर. मी याच्यामध्ये फक्त मीठ टाकते आणि गव्हाचं पीठ आणि काकडीचं किसून टाकते इथे. तर चला, तर मी बनवते मग काकडीचे घारगे. थोडसे बारीकच करते. किसून झालं तर मी थोडस ते पीठ ऍड करते, गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडस तेल. जसं आपण पीठ मळतो चपाती पोळ्यांचं तसंच करायचं आहे. थोडस चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी असतं, काकडीमध्ये पाणी असतं, त्यामुळे आपल्याला आपण जे पाणी वापरणार त्याचं थोडंसं कमीच वापरणार आहे. म्हणून आधी तो चांगला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून नंतर जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी ऍड करायचं याच्यामध्ये. ओके गाईज, हे ॲक्च्युली जे आपण ह्याला वडे पण बोलतात, काकडीचे घारगे वडे. तर हे मोस्ट ऑफ द लोक तांदळाच्या पिठाचे करतात. तर मी आज ट्राय करते आपल्या गव्हाच्या नॉर्मल पिठामध्ये ट्राय करते. जसं आपली पुरी बनते ना त्या टाईपमध्ये मी याच्यामध्ये ॲड करून बघते कसं होतं पुरीची. हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. यांना आपण 10-15 मिनिट ठेवूया आणि नंतर पुरी करून घेऊया. पुरी मीन्स घारगे.